ताई तुम्ही? सॉरी हा, लक्षातच राहिलं नाही तुम्हाला फोन करायचा. सगळ्या पाहुण्यांना फोन केले आणि तुम्ही राहिल्या नेमका. या ना, अगं यात्रा होती, खूप भेटावं असं वाटत होतं तुम्हाला आणि तुमचा फोन पण नाही आला. म्हटलं गडबडीत दादा पण विसरला असेल यात्रेच्या, म्हणून मग मीच आले मुलांना घेऊन. हे घ्या पाणी ताई. ठीक आहे, असं दे. ताई अहो सॉरी, सगळ्यांच्या गडबडीत खरंच लक्षात नाही राहिलं तुम्हाला फोन करायचा. आई फोन करायच्या ना तुम्हाला नेहमी, त्यामुळे. यात्रेत कधी जायचं? हो, मामा घेऊन जाईल तुम्हाला संध्याकाळी. थांबा जरा, मी मामा आहे का विचारते. मामा सोबत जा, एकटे जाऊ नका. बहिणी दादा दिसत नाहीये. ते यात्रेत गेलेत फिरायला, मग आले की सांगते. नाही, माझी मुलं पण हट्ट करत होती ना, चला आपण जाऊयात. मामाशिवाय मजा नाही गाई. नाही, मामाला दुसरं काम आहे. मामा पुढे गेलाय, आपण जाऊया. आज आई आणि बाबा असते तर निदान त्यांनी 4 दिवस आधीच बोलवलं असतं राहायला. काय हवं काय नको, माझ्या मुलांना यात्रेत किती फिरू आणि किती नको असं झालं असतं त्यांना. पण आई वडिलांशिवाय माहेर नाहीच. दादा, अरे मुलं वाट बघत बसली होती, मामा त्यांना यात्रेत घेऊन जाईल. नेतोस का त्यांना? थोडा वेळ तरी ने. नाही आता कंटाळा आलाय आणि पैसे पण नाहीयेत आता माझ्याकडे. बरं ठीक आहे, असू दे, मी पैसे देते. अगं म्हटलं ना नाही म्हणून, नको. ताई तुम्हाला राग आला असेल तर सॉरी हा. नाही नाही, असू दे असू दे, तो पण थकला असेल. चल वहिनी, निघते मी आता. असंही 2 दिवस खूप झाले, मुलांची ही शाळा आहे. चालेल, या ताई नक्की हा. ठीक आहे, चालेल. साडी पण नाही घ्यायला जमली, असू द्या.